पण मीडियाला काय किंवा जनतेला काय सांगतो? नाही, आम्ही जे आज मेळावा घेतला होता कार्यकर्त्यांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याच्या दृष्टीनं, मला वाटतं जी आता भैयांनी सांगितलं त्या पद्धतीनं कामाच्या बाबतीत निवडणुकीतलं जी आमची भूमिका आहे ती सगळ्यात अग्रेसर आहे आणि ती काम जनतेपुढं सांगितलं पाहिजे समजावून आणि ती काम सांगून आपण मतदान मागितलं पाहिजे याचं प्लॅनिंग आज आमदार साहेबांनी सांगितलं. त्या पद्धतीनं प्लॅनिंगनं आम्ही गेलो तर या निवडणुकीला आम्हाला कुठेही अडचण येईल असं मला वाटत नाही. नाही, आता आम्ही त्या विषयावर बसणार आहे. 1-2 दिवसात बसून आम्ही त्याच्यावरती निर्णय करतोय 1-2 दिवसामध्ये. कालची जी क्लिप व्हायरल झाली त्याच्यावर असं वाटतंय का की आठवडीचा बीड व्हायला लागलाय? आटपाडीचा होऊन देऊ नये मतदारांची जबाबदारी आहे. आटपाडीचा बिहार व्हायला लागलाय म्हटलं तर काय वावगं नाही. क्लिप देऊ नये. होऊ देऊ नये आमची जबाबदारी आहे आणि आम्ही ती सांभाळले. जसं मगा भैयांनी सांगितलं की आमचा एकही कार्यकर्ता आजपर्यंत वादग्रस्त वक्तव्य किंवा वादग्रस्त एखादा नेत्यावरती टीका केलेली नाही. आपली कुवत बघून आपल्या पद्धतीनं चालणारा आमचा कार्यकर्ता आणि नेते मंडळी आहे. उगाच उठायचं आणि मोठ्या नेत्यांनी काही बोलायचं काही तर लिहायचं आणि आपल्या आटपाडीतल्या संस्कृतीचं बिघडवायचं काम मला वाटतं अजिबात मध्ये न होऊ देण्याची जबाबदारी आमची शिवसेना पार्टी घेईल. कार्यकर्त्यांना काय आव्हान करायला आजचा कार्यकर्ता संवाद मिळाला? ते आता मग सांगितलं की आपण जे पार्टीचं काम केलं हे काम विरोधकाकडे सांगायला एकाही गावामध्ये एकही काम नाही की आम्ही काय केलंय ती सांगायला. आपण केलेली कामं सांगणं, माणसाला पटवून सांगणं आणि मतदान मागणं. आज आता तुम्ही बघताय की काम सांगाय नसताना यांच्या मेळाव्यामध्ये काय होतंय, व्यक्तिगत टीका होतात. व्यक्तिगत मुद्दा तानाई पाटील हा व्यक्तिगत व्यंगात्मक शरीरावर टीका करायच्या, काम सांगायला कुठलंच नाही आणि दिशा निवडणुकीमध्ये बदलायची, विकास काम बाजूला आणि व्यंगात्मक टीका करायच्या आणि मतदान मागायचं ही विरोधकात चालले. पण आम्ही निश्चितपणानं निवडणुकीची दिशा तिकडं न जाऊ देता विकास कामाच्या बाजूने दिशा देणं ही मतदाराची आमची जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीने आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे. मग आता अंगावर मात चढलाय उतरवायचं ती म्हणते. मी 6 निवडणूक त्यांच्या विरुद्ध जिंकलो सगळ्याच्या, मग मी किती माझ उतरवाय पाहिजे? पण ती संस्कृती माझी नाही. मला वाटतं जी ज्याच्या संग गेली त्यांची लागण त्यांना झाल्या, त्यांची बी ती संस्कृती नाही. पण ती लागण झाल्यामुळं बोलतात का काय मला काय कळलं नाही. मी एवढ्या निवडणूक जिंकल्या पण कधी अशी भाषा कधी केली नाही. त्यांनी बी राजकारणात पातळी सोडून बोलू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. आज कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यामध्ये एक प्रकर्षानं वाक्य होतं की प्रत्येक जण नगरपंचायतीमध्ये झालेला पराभव हा बोलून दाखवत होता आणि असं म्हणलं जातं की तालुक्याचं राजकारण करत असताना तालुक्यातली सत्ता हातात नसल्यानंतर शेजारील गावांवरही तो परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? नाही, असं काही नाही. त्या विरोधकाचं 6 पराजय होऊन पण ती निवडणुकीला आलीच ना नगरपंचायतला समोर. एखाद्या पराजयानं असं काय कार्यकर्ता आमचा खचून जाणार नाही. ही निवडणूक आहे. कार्यकर्त्यांना काय जी आमची कामं होती भयाच्या आणि भाऊच्या माध्यमातून जवळजवळ 200-250 कोटीची काही संपली काय चालू होती, त्याच्या जीवावर माणसांना पूर्ण विश्वास होता की 100% नगरपंचायती आपली येणार. पण या निवडणुकीमध्ये काही डावपेच झालं. डावपेचामध्ये आम्ही कमी पडलो. पण संख्याबळ बघितली तर सगळ्यात मोठा हा शिवसेना पक्ष इथं निवडून आलेला आहे आणि त्यांचं 17 आणि आमचं 17 उमेदवार बघितलं आणि त्यांची मताची बेरीज मारली तर आम्ही 1000 मतानं पुढं आहे. पण काही एक डाव आखला, त्या डावामध्ये आमची मतं 3500 विभागली गेली आणि त्याच्यामुळं नगराध्यक्ष पदाला आणि काही उमेदवारांना धोका बसला आणि त्यामुळं आम्ही या निवडणुकीत पराजय झालो नगरपंचायतच्या. पण मगा भयानं सांगितलं की आपल्याला आमदारकीला त्याच लोकांनी मतं दिलेत, खासदारकीला विश्वास टाकून आपल्याला मतं दिलेले आहेत. त्यांची कामं करणं ही शिवसेना पक्ष म्हणून आमची जबाबदारी आहे. तुम्ही वारंवार नगरपंचायतमध्ये ज्या सभा ठेवल्या होत्या त्या सभेमध्ये असा उल्लेख करायचा की मी एकटा पडलोय, परंतु आमदार तुमच्या सोबत असताना तुम्ही आमदारांना आठवडीमध्ये आमदाराने मगा सांगितलं त्या पद्धतीने आम्ही प्लॅन केलं होतं की बाबा त्यांनाही तिथं लोड होता. त्यांच्याकडे 52,000 मताची असणारी नगरपालिका होती आणि माझ्याकडे 20,000 असणारी नगरपंचायती.
आम्ही सर्वेमध्ये पण आम्ही सगळ्यात पुढे होतो. ह्यांना मोठी अडचण होती, कारण ही संकटात जास्त होते. यांनी अनेक वर्षाची तपस्या होती, 50 वर्षाची, की नगरपंचायत आणायची, काय वाटेल ते झालं तर. आणि आम्हाला इथं वाटत होतं की आपल्याला काही अडचण येणार नाही, ह्यांना डिस्टर्ब होऊ नये. काम झाले आपलं काम एवढं प्रचंड झालेलं आहे, त्यामुळं आपण या निवडणुकीला समोर गेलो. नगरपंचायतमध्ये आता जो उमेदवार याचा चूक होणार का नाही ती काही चूक म्हणाय नाही. चर्चामध्ये फसलेलं ते काम होतं. चर्चामध्ये आता चर्चा करताना या जिल्हा परिषदला आम्ही सावधपणानं उमेदवार काढू. कारण का आता उमेदवाराला बोलता येत नव्हतं असं म्हणत होते नाही असं अवघा कसं असतंय, काय कमी बोलतात ती ज्यादा काम करतात, जे ज्यादा बोलते ती काम काय कमी करत नाही. आता तालुक्यामधलं तुम्ही काढा ना, आम्ही कमी बोलतो, ज्यादा आरडाओरड या मीडिया पुढे येऊन करत नाही. पण आरडाओरड करते त्यांचं काम सांगा ना, काम नाही ना. तुम्ही बाळासाहेब हजारे यांच्या स्टेजवरून तुम्ही पराभवही मान्य केला होता. मी चुकलोय, आता कार्यकर्त्यांना विचारात घेऊन उमेदवारी निवडणार का? मग मेळावा कशाला बोलवलाय? कार्यकर्त्यांना विचारात घ्यायलाच बोलवलाय ना. सगळ्यांना विचारात घेऊन समविचारी सगळी लोक आम्ही बसून एकत्र उमेदवार निवडणार. उमेदवारी कधी फायनल होईल? ते आता लास्टच्या दिवशी आपण एबी फॉर्म जोडतोय त्या दिवशी 2 दिवसात. चला.